मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये पुन्हा एकदा गँग वॉर भडकलाय। अरमान खान आणि पप्पा नायर या दोन गँगमध्ये जेलमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। धक्कादायक बाब म्हणजे जेलमध्ये झालेल्या या हाणामारीत धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आलाय। त्यामध्ये 6 कैदी जखमी झाले असून चौघांना जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जेलमध्ये धारदार शस्त्र आले कुठून असा प्रश्न पडला असून चोरी छुपे जेलमध्ये अशा वस्तू पुरवल्या जात असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। खरं तर याआधी अनेकदा जेलमध्ये धारदार शस्त्र सापडली आहेत। कुख्यात डॉन अबू सालेमवर गुंड मुस्तफा डोसानं अशाच पद्धतीने हल्ला केला होता। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय नेमकं घडलेलं आहे? मला नुकतंच काही दिवसांपूर्वी एक बातमी दाखवली होती, कशा पद्धतीनं जेलमधून गँग ऑपरेट केले जातात। म्हणजे जेलमध्ये बसून जे छोटे मोठे भाई आहेत ते बाहेर अनेक बिल्डरांकडून खंडणी करतात किंवा त्यांच्या हत्येची सुपारी देतात। अशा पद्धतीनं आज जो प्रकार घडलाय यामुळे आर्थरोड जेल असेल किंवा जेलमध्ये काय प्रकार चालतात नेमके ते पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। दोन गँग आहे, अरमान खान आणि पप्पा नायर गँग। या दोन गँगमध्ये जवळपास 10 ते 12 हे गुंड होते, यांच्या पक्षामध्ये साधारणपणे 4:30 वाजता हाणामारी झाली। यांनी धारदार शस्त्रांचा वापर केला होता। विशेष म्हणजे हे जे कैदी आहेत, कैद्यांना ज्या मग देतात अॅल्युमिनियमचे आणि प्लेट असतात अॅल्युमिनियमच्या, त्या दोन यांचा वापर करून त्यांनी त्या प्लेट्स आणि मगला धारदार शस्त्रांमध्ये त्यांचे चाकू बनवले होते आणि काही ठिकाणी त्यांनी चॉपर टाईप किंवा काही ठिकाणी वाघनखांड टाईप त्यांनी त्या संपूर्ण मगाचे क्रिएशन केलं होतं आणि धारदार शस्त्र त्यांना तयार केलं होतं। अशा पद्धतीने एकमेकांना त्यांनी हल्ले केले। यामध्ये 6 जण जखमी झाले, त्यापैकी 4 जणांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। यापैकी एक जो कैदी आहे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागलेला आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जे हॉस्पिटल असेल त्यामुळे जे आहेत कैदी त्यामुळे मुंबईमधल्या आर्थर रोड जेलमध्ये नेमकं घडतंय काय असा प्रश्न पडतोय। अगदी शस्त्रांचा वापर सुद्धा तितका चिंताजनक आहे। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या सविस्तर माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।